वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार. भगवंतांच्या स्मरण करण्याने आणि आशीर्वादाने आपण आता पुढच्या दिव्य भागाकडे, श्रीकृष्ण लीलेमधल्या दिव्य भागाकडे वळत आहोत. अतिशय सुंदर भाग आहे हा आणि आपल्याला हा शांतपणे समजून घ्यायचा आहे आणि ऐकायचा आहे. गंगेचा पवित्र तीर, रात्र अजून गहिरी झालेली होती. आकाशामध्ये शरद पौर्णिमेचा पूर्ण चंद्र अमृतासारखा आपला प्रकाश पसरवत होता. कृष्णेच्या गंगेच्या लाटा जणू काही कृष्ण कृष्ण असे म्हणत मंद आवाजामध्ये वाहत होत्या. राजा परीक्षित पूर्णपणे दिव्य कथेमध्ये हरवून गेलेले होते. त्यांच्या डोळ्यामध्ये भक्तीचे अश्रू होते. ते हात जोडून भाऊक आवाजामध्ये शुकदेव महाराजांना म्हणाले, गुरुदेव, गोपींचं कृष्णावरचं प्रेम ऐकून खरंच माझं हृदय खूप भरून आलेलं आहे. पण मी असं ऐकलेलं आहे की शरद पौर्णिमेच्या रात्री भगवंतानी एक खूप अद्भुत लीला केलेली आहे, जिचं वर्णन ऐकण्यासाठी देवता देखील आतुर असतात. आपल्याला समजलंच असेल, आपल्याला लक्षात आलं असेल की आजचा भाग कशावर आधारित आहे. हो, आजचा भाग आहे रासलीलेवर आधारित. परीक्षित राजा शुकदेव महाराजांना म्हणतो की गुरुदेव, मला ती दिव्य रासलीला कशी होती ते सांगा. शुकदेव महाराज काही क्षण शांत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज उमटलेले होते. डोळे मिटून त्यांनी श्रीकृष्णाचे स्मरण केले आणि मग अत्यंत गंभीर आवाजामध्ये ते म्हणाले, राजन, ही लीला अत्यंत पवित्र लीला आहे. ज्यांच्या मनामध्ये वासना आहे त्यांना ही रासलीला कधीच समजणार नाही. या अध्यायाचा, या भागाचा अर्थ आणि शब्द न शब्द समजून घ्या. शुकदेव महाराज राजा परीक्षिताला म्हणाले, राजा, ज्यांच्या मनामध्ये वासना आहे त्यांना ही रासलीला कधीच समजणार नाही. कारण रासलीला म्हणजे शरीराचं आकर्षण नाही, ती आत्म्याची परमात्म्यासाठी असलेली तळमळ आहे. ही लीला वासना विरहित लीला आहे. येथे देह नाही, भोग नाही. येथे आहे फक्त निष्काम, निर्मळ आणि परम प्रेम. जसा लोहाचा तुकडा चुंबकाकडे ओढला जातो, तसा जीवात्मा परमात्म्याकडे ओढला जातो या रासलीलेमध्ये. आणि म्हणूनच याला ही अद्भुत रासलीला म्हणून म्हटले जाते. शरद पौर्णिमेची ती दिव्य रात्र मी आपल्या समोर वर्णन करते. जे श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे ते वर्णन मी आज आपल्या समोर रासलीलेचं वर्णन करणार आहे. शरद ऋतूची ती शांत रात्र होती. पूर्ण चंद्र संपूर्ण वृंदावनावर चांदण्याचा वर्षाव करत होता. आपण पण डोळे मिटून ते दिव्य दृश्य आपल्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करूयात. यमुनेचं पाणी चांदीसारखं चमकत होतं. कदंब वृक्षातून एक वेगळाच सुगंध सगळीकडे पसरलेला होता. थंड वारा वृंदावनामध्ये सगळीकडे हळुवारपणे फिरत होता. आणि त्या रात्री स्वतः कृष्ण वनामध्ये उभे होते. डोक्यावर मोरपीस, गळ्यामध्ये वनमाला, पिवळे पितांबर आणि ओठावरती दिव्य वासरी. श्रोते हो, त्या क्षणी संपूर्ण सृष्टी शांत झालेली होती. आणि मग श्रीकृष्णाने अलगद बासरी ओठावर टेकवली आणि पहिला सूर निघाला. तो सूर साधा सूर नव्हता, तो आत्म्याला परमात्म्याकडे बोलवणारा सूर होता. आणि तो स्वर ऐकताच गायी चरायचं विसरल्या, पक्षी शांत झाले, यमुनेच्या लाटा आधीच मंद होत्या त्या अजून मंद झाल्या, झाडे स्तब्ध झाली. कारण त्या स्वरामध्ये प्रेम होतं, त्यांच्याकडे ओढणारं ते प्रेम होतं, भक्ती होती.
त्या स्वरामध्ये स्वतः परमात्म्याने हाक मारलेली होती. आणि ती हाक ऐकताच गोपिकांनी कृष्णाकडे धाव घ्यायला सुरुवात केली. काही गोपिका स्वयंपाक करत होत्या, त्यांच्या हातातली भांडी तशीच राहिली. काही गोपिका धार काढत होत्या, गाईच्या दुधाची धार काढत होत्या, त्यांच्या हातातून भांडी निसटून पडली. काही गोपिका आपल्या बाळाला झोपवत होत्या, आपल्या मुलांना झोपवत होत्या, ती मुलांना झोपवणं विसरल्या. बासरीचा स्वर कानावर पडतात सगळे आपापल्या हातातली कामं करणं विसरले आणि त्या उठून आहे त्या अवस्थेमध्ये धावत निघाल्या. कारण तो स्वरच असा होता की तो स्वर त्यांना संसारामध्ये राहू देत नव्हता. त्यांचा आत्मा श्रीकृष्णामध्ये विलीन होण्यासाठी निघालेला होता. त्या धावत होत्या, कोणाला काहीही आठवत नव्हतं, ना समाज, ना लोक, ना जग. त्यांना फक्त आठवत होतं श्रीकृष्ण आपल्याला बासरीच्या मधुर स्वराने बोलवत आहे. एक गोपी धावताना म्हणाली, सखी लवकर चल, आज पुन्हा तो स्वर आहे, आज पुन्हा प्रभू आपल्या आत्म्याला त्यांच्याकडे बोलवत आहेत. दुसरीच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. आपले भाग्य किती मोठे आहे, म्हणजे त्या पळत असताना जात असताना बोलत होत्या, आपले भाग्य किती मोठे आहेत, ज्यांना योगी हजारो वर्ष तप करून शोधत असतात, ते प्रभू आज स्वतः आपल्याला बोलवत आहेत. त्यांचं खरंच खूप भाग्य होतं की प्रत्यक्ष परमेश्वर त्यांना बोलवत होते. शुकदेव महाराज म्हणाले, राजन, तो क्षण, दिव्य क्षण फक्त अनुभवायचा आहे. गोपिका, सगळ्या गोपिका कृष्णासमोर येऊन उभ्या राहिल्या. त्यांच्या श्वासामध्ये प्रेम होतं, डोळ्यामध्ये भक्ती होती आणि हृदयामध्ये पूर्ण समर्पण होतं. त्या तिथे येऊन मंत्रमुग्ध होऊन कृष्णाच्या समोर उभ्या राहिल्या. श्रीकृष्ण मधुर स्वर वासरीतून काढत होते. सगळेच्या सगळे जण तल्लीन होऊन तो मधुर स्वर ऐकत होते. बरीच वेळ निघून गेली. रात्र झालेली होती, बरीच रात्र झाली. श्रीकृष्णाने स्वर थांबवले, बासरी वाजवणे थांबवले आणि ते मंद हसून म्हणाले, गोपिकानो, खूप रात्र झालेली आहे, तुम्ही तुमच्या घरी आता परत जा. तुमच्या कुटुंबियांना काळजी वाटत असेल तुम्ही कुठे आलात म्हणून. हे ऐकताच गोपिकांच्या डोळ्यातून परत अश्रू व्हायला लागले. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, भगवंता, आम्ही आमचे पाय आता परत घरी जाऊ शकत नाहीत. तुम्ही म्हणालात म्हणून आम्ही घरी पण जाऊ, पण आमचे मन घरी येणार नाही. आमचे मन आता तुमच्या पायाशी आहे. ते मन तुम्ही आधीच चोरून घेतलेलं आहे. दुसरी म्हणाली, आता तुमच्या चरणाशिवाय भगवंत आमचं जगणं अशक्य आहे. श्रोते हो, हे शब्द प्रेमाचे नव्हते, ती पूर्णपणे परमात्म्याशी केलेली शरणागती होती, परमात्म्याच्या पायाशी केलेली शरणागती होती. आणि मग त्या दिव्य रात्री, त्या चांदण्याने भरलेल्या रात्री यमुनेच्या तिरी एक सुरुवात झाली दिव्य रासलीला. आज आपण रासलीला बघणार आहोत. महत्वाचा भाग आहे श्रीमद भागवताचा, श्रीकृष्ण अवतारातला महत्वाचा भाग आहे रासलीला. ही रासलीला बघताना देवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. गंधर्व गाणं म्हणायला लागले. चंद्र एकदम स्थिर झाला. वृंदावनातल्या पवित्र वनराईमध्ये श्रीकृष्णाने गोपी सोबत दिव्य रासलीला केली. आज परंपरेनुसार त्या भागाला, वृंदावनातल्या त्या भागाला निधिवन म्हणून ओळखलं जातं. हे रासस्थळ म्हणून मानलं जातं. आज परंपरेमध्ये त्याला फक्त ती जागा, ती पवित्र वनराई म्हणूनच ओळखलं जायचं. त्या पौराणिक कथांमध्ये त्याला तसं, पण आता परंपरेनुसार त्या जागेला निधिवन म्हणून ओळखलं जातं. देवतांनी पुष्पवृष्टी केली, गंधर्व गाणं म्हणायला लागले. चंद्र जणू स्थिर झाला, कारण त्याला पण ती लीला पाहायची होती. तो जर पुढे सरकला असता तर त्याला ती लीला बघता आली नसती, म्हणून चंद्र पण जागेवरच स्थिर झाला. बासरीच्या त्या मधुर सुरानी वृंदावन सारे डोलले. बासरीच्या त्या मधुर सुरानी वृंदावन सारे डोलले. राधे संग श्याम नाचता प्रेम रंग ते खुलले. राधे राधे नाम घुमता भक्ती रस
ओसंडला गोपिकांच्या संगतीने रासोत्सव तो रंगला. प्रत्येक गोपीला वाटत होतं की श्रीकृष्ण माझ्या सोबत आहेत. श्रोते हो, ही भगवंतांची एक अद्भुत लीला असते. एक कृष्ण, पण प्रत्येक भक्तांसाठी तो उपस्थित होता. कारण परमेश्वराचं प्रेम खरंच असंच असतं. करोडो भक्त आहोत आपण त्याचे, एक नाहीयेत, करोडो भक्त आहोत. आणि प्रत्येक भक्ताला वाटतं, मला पण वाटतं, तुम्हाला पण वाटतं की श्रीकृष्ण फक्त माझे आहेत. आपण बाळकृष्णाला पण देवाची पूजा करताना प्रेमाने म्हणतो, तू माझा आहेस, तू फक्त माझा आहेस. असंच असतं ते भगवंताशी असलेलं नातं. आणि श्रोते हो, या रासलीलेमध्ये कुठलीच वासना नव्हती. कारण जिथे परमेश्वर असतात तिथे भोग राहत नाही, तिथे योग राहतो. म्हणून ही रासलीला अद्भुत लीला मानली गेली आहे. तिथे भोग नव्हता, तिथे योग होता, कारण तिथे प्रत्यक्ष परमेश्वर होते. रासलीला म्हणजे आत्म्याचा परमात्म्यासोबतचा दिव्य योग आहे. आणि या रासलीलेने एका खास गोपिकेचा प्रवेश झाला. राजन, ही खास गोपिका होती राधा, राधा राणी. या सर्व गोपिकांमध्ये एका गोपिकेला खास स्थान होतं श्रीकृष्णाच्या मनामध्ये, जिच्या प्रेमामध्ये काहीतरी वेगळंच होतं. आजही आपण राधाकृष्णाचं प्रेम एक वेगळ्या पातळीवरचं प्रेम म्हणून बघतो. जिच्या प्रेमामध्ये काहीतरी एक वेगळी खास गोष्ट होती, जिच्या डोळ्यामध्ये अजिबात अपेक्षा नव्हती, अहंकार नव्हता, आणि तिच्यामध्ये फक्त आणि फक्त कृष्णाच्या प्रती समर्पण होतं. स्वतःच कृष्णाचं मनही त्या प्रेमासमोर नेहमी शांत होत असे. आणि ही सगळी रासलीला सुरू होती. सगळ्या गोपिकांच्या बरोबर कृष्ण वेगवेगळ्या, म्हणजे प्रत्येकीच्या समोर कृष्णाचं एक एक रूप उभं होतं. ही रासलीला सुरू होती आणि एका क्षणामध्ये कृष्ण राधेसोबत, त्या खास गोपीसोबत रासलीलेतून, रासमंडळातून अदृश्य झाले. बाकी सगळ्या गोपिका आश्चर्यचकित झाल्या. त्या एकमेकीला म्हणायला लागल्या, अनया राधितो नूनम भगवान हरिहरेश्वर, अनया राधितो नूनम भगवान हरिरीश्वर. नक्कीच या गोपीने प्रभूंची सर्वात जास्त आराधना केली असली पाहिजे. म्हणूनच सगळ्या रासलीलेतून श्रीकृष्ण तिला एकटीलाच घेऊन दूरवर निघून गेले. ही खास गोपी राधा वृंदावनाची प्राण होती, प्रेमाची ती मूर्ती होती, आणि भक्तीचं ती सर्वोच्च स्वरूप होती. त्या शांत वनामध्ये कृष्ण आणि राधा एकटेच शांतपणे चालत होते. चंद्रप्रकाश त्यांच्या पावलावर पडत होता. यमुनेचा मंद वारा वाहत होता. राधेच्या डोळ्यामध्ये कृष्णाप्रती अपार प्रेम होतं, आणि कृष्ण पण तिच्याकडे प्रेमाने बघत होते. हे प्रेम वेगळंच प्रेम होतं, एका वेगळ्या पातळीवरचं ह्या दोघांचं प्रेम होतं. तिथे आत्म्याचं परमात्म्यामध्ये पूर्णपणे विलीन होणं होतं. म्हणजे राधेचं प्रेम पूर्णपणे श्रीकृष्णामध्ये विलीन झालेलं होतं. तिचा आत्मा श्रीकृष्णामध्ये विलीन झालेला होता. पण एका क्षणासाठी राधेच्या मनामध्ये सूक्ष्म गर्व आला, मान आला, अहंकार आला, आणि तिच्या मनामध्ये असं एका क्षणासाठी आले की कृष्ण फक्त आणि फक्त माझेच आहेत. आणि त्या सूक्ष्म अहंकाराने, मी नेहमी सांगते आणि श्रीमद भागवत पण आपल्याला सांगते की जिथे अहंकार येतो तिथे परमेश्वर थांबत नाही. जिथे निर्मळ भक्ती असते तिथे परमेश्वर कायम वास्तव्याला असतात. आणि राधेच्या मनामध्ये सूक्ष्म अहंकार आला, आणि त्या दुसऱ्या क्षणात प्रत्यक्ष परमेश्वर श्रीकृष्ण तिथून अदृश्य झाले.
ते बघून राधा स्तब्ध झाली, तिचे डोळे अश्रूने भरले आणि ती वेड्यासारखी कृष्णाला शोधायला लागली. कृष्णा, श्याम, तू कुठे आहेस? ती वृक्षांना विचारत होती, हे कदंब वृक्षा, माझ्या प्रियतमाला तू पाहिलेस का? यमुनेच्या किनारी ती रडत बसली. यमुनेला तिने विचारले, तुझ्या लाटांमध्ये माझा कान्हा लपलेला आहे का? श्रोते हो, तो विरह साधा विरह नव्हता. ती भक्तीची सर्वोच्च अवस्था होती. ज्या वेळेला तुम्ही भगवंतांना रडून साथ घालायला लागता, तुमच्या मनातून आर्तपणे साथ येते आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी भगवंतांना शोधायला लागता, ती भक्तीची सर्वोच्च अवस्था असते. जेव्हा परमेश्वर जवळ असतात तेव्हा प्रेम निर्माण होतं आणि जेव्हा परमेश्वर दूर जातात तेव्हा मात्र तळमळ निर्माण होते त्यांच्या परत भेटीची. आणि ही तळमळच आपल्याला भक्तांना परमेश्वरापर्यंत पोहोचवते. जवळ असल्यानंतर आपल्याला वाटतं परमेश्वर कायम माझ्या जवळ, पण जसेही परमेश्वर आपल्यापासून दूर जातात त्यावेळेला मात्र आपल्याला भगवंत कधी भेटतील, भगवंत मला कधी भेटतील, भगवंत मला कधी दर्शन देतील, ही तळमळ ज्या वेळेला सुरुवात होते त्यावेळेला भक्ताला परमेश्वरापर्यंत ही तळमळ लवकर घेऊन जाते. त्या दरम्यान इकडे राधे बरोबर श्रीकृष्ण गेलेले होते आणि त्यामुळे गोपिकांना पण श्रीकृष्ण दिसत नव्हते आणि गोपिका पण सगळ्या कृष्णाला शोधायला निघालेल्या होत्या. कोणी कृष्णाच्या पावलांचे, राधे बरोबर जात असताना कृष्णांच्या पावलांचे ठसे उमटलेले होते, ते ठसे पाहून त्या ठस्यांवर डोके ठेवत होत्या. कोणी त्यांच्या लीलांची आठवण काढून रडत होत्या. आणि मग त्या सगळ्या गोपींनी विरहांमध्ये प्रभूचे गुणगान गायला सुरुवात केली. ज्यांच्या जन्मामुळे वृंदावन धन्य झालं असे त्या म्हणायला लागल्या की प्रभू, तुमच्या जन्मामुळे हे वृंदावन धन्य झालेलं आहे. अशा त्यांची स्तुतीपर गाणी म्हणायला त्यांनी सुरुवात केली. अशी अनेक गाणी त्यावेळेला प्रत्येक गोपिकांच्या तोंडातून बाहेर पडायला लागली. आणि त्या रात्री त्यांच्या डोळ्यामध्ये झोप नव्हती, कारण जोपर्यंत श्रीकृष्ण त्यांना दिसत नाहीत तोपर्यंत त्यांच्या हृदयामध्ये एकच वेदना होती की मला श्रीकृष्णांचं दर्शन व्हावं, श्रीकृष्णाशिवाय माझं जीवन रिकाम आहे. आणि हे सगळं बघून श्रीकृष्ण ज्या वेळेला गोपिकांची तळमळ अधिक अधिक वाढत गेली त्यावेळेला त्यांच्या प्रेमाने, त्यांच्या विरहाने, त्यांच्या अश्रू भरल्या गीतांनी भगवंतांचं मन द्रवलं. आणि मग त्या दिव्य चंद्रप्रकाशामध्ये पुन्हा एकदा तो सावळा कान्हा, तो सावळा श्याम प्रगट झाला. आणि आपल्या सावळ्या कान्हाला, आपल्या सावळ्या श्यामला बघून गोपिकांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले. त्यांना वाटलं की आपल्या मृत आत्म्यामध्ये परत प्राण आले. जसेही श्रीकृष्ण आले म्हणजे आपला आत्मा परत जीवित झालेला आहे. श्रीकृष्ण प्रेमाने सगळ्या गोपिकांना म्हणाले, मी तुमच्यापासून दूर गेलो होतो कारण तुमचं माझ्या प्रती असलेलं प्रेम अधिक गहिरं व्हावं, तुमचं मन पूर्णपणे माझ्यामध्ये विलीन व्हावं, म्हणून मी थोड्या काळाकरता तुमच्यापासून दूर गेलेला होतो. यातून श्रीमद भागवत आपल्याला एक बोध देते किंवा आपल्याला एक उपदेश करते. रासलीला म्हणजे शरीराचं प्रेम नाही, ही आत्म्याची, परमात्म्यासाठी असलेली दिव्य तळमळ आहे. राधा म्हणजे काय? राधा म्हणजे भक्ती. आपण फक्त एक रूप बघतो, राधा आणि कृष्ण हे आपण रूप बघतो, पण त्याच्या मागे खूप एक गूढ अर्थ आहे. आता नेमकं राधा म्हणजे काय? राधा म्हणजे भक्ती आणि कृष्ण म्हणजे परमात्मा. जिथे पूर्ण भक्ती असते तिथे परमेश्वर स्वतः धावत येतात. आज माणूस काय करतो की लोकांमध्ये प्रेम शोधतो, पैशामध्ये आनंद शोधतो, कौतुकामध्ये समाधान शोधतो, पण तरीही त्याचं मन रिकामच राहतं. खरा आनंद बाहेर नाहीये, कारण आत्म्याला खरं समाधान फक्त परमेश्वरामध्येच मिळतं, परमेश्वराच्या आराधनेमध्येच मिळतं. गोपिकांनी कृष्णाकडून काहीच मागितलं नाही, ना संपत्ती, ना वैभव, ना स्वर्ग. त्यांना फक्त कृष्ण हवे होते.
आणि श्रोते हो, ज्या हृदयामध्ये फक्त परमेश्वराची इच्छा उरते, नेहमी लक्षात ठेवा, मी नेहमी सांगते, ज्या हृदयामध्ये फक्त परमेश्वराची इच्छा उरते त्या हृदयामध्येच खरा आनंदाचा जन्म होतो. आणि म्हणूनच सतत नामस्मरण करत राहा, अहंकार सोडा, नम्रता जपा, प्रेम जपा, भक्ती जपा आणि मनामध्ये सावळ्या कान्हाला कायम ठेवा. कारण वृंदावनातला तो बासरीवाला सावळा कृष्ण आजही आपल्या प्रत्येक भक्ताला प्रेमाने हाक मारत आहे. आजचा भाग आपण इथेच संपवत आहोत. उद्याच्या भागामध्ये आपल्याला अजून काही लीला बघायच्या आहेत. तोपर्यंत मला अनुमती द्या. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपण अखंड नामस्मरण करत राहूया. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय.